मुलांच्या पुन्हा एकदा नव्याने शाळा सुरू झालेल्या आहे आणि शाळा म्हटलं की प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना रोज उठून टिफिनला नवीन काय द्यायचं जे की हेल्दी असेल, टेस्टी असेल, झटपट बनणारं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातील आणि रोजचा टिफिन संपवतील। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणून आजपासून आपण आपल्या चॅनलवर टिफिन रेसिपीची सिरीज सुरू करतोय। ह्या सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्या टिफिन रेसिपीज अगदी कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळेत कशा करायच्या हे बघायला मिळणार आहे। तर ह्या सिरीजमधली आजची आपली पहिली रेसिपी आहे। आज आपण बघणार आहोत अतिशय मऊ लुसलुशीत असा बिना सारणाचा बटाटा पराठा। हा बटाटा पराठा तुम्ही सकाळी केला तर अगदी संध्याकाळपर्यंत सुद्धा छान मऊसूत राहतो, अजिबात वातड होत नाही, कडक होत नाही आणि अर्थातच मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसा करायचा हा मऊसूत असा बटाटा पराठा। तर हा बटाटा पराठा बनवण्यासाठी इथे मी हे 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आदल्या दिवशी रात्री उकडून ठेवले की दुसऱ्या दिवशी सकाळी हा पराठा अगदी 15 ते 20 मिनिटात बनून तयार होतो। तर आता हे उकडलेले बटाटे आपल्याला कुठल्याही बारीक किसणीने किसून घ्यायचे। इथे मी अद्रक किसण्याची जी छोटी किसणी असते त्याने हे बटाटे किसून घेतले। आता यात मी 1 कप गव्हाचं पीठ टाकते। तर जेवढा आपला किसलेला बटाटा आहे त्या अंदाजाने आपल्याला सारखंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजेच गव्हाच्या पिठाचं आणि बटाट्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला सारखंच ठेवायचं आहे। प्रमाणापेक्षा जास्त गव्हाचं पीठ वापरलं तर हे बटाटा पराठे थंड झाल्यानंतर वातड होतात। आता इथे मी घेतलेली आहे ही हिरवी मिरची, अद्रक आणि लसणाची पेस्ट। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडंसं अद्रक मिक्सरला जाडसर वाटून घेतलं होतं, त्याची ही पेस्ट आहे। हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमची मुलं कितपत तिखट खातात त्यानुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा हळद टाकली होती, अर्धा छोटा चमचा जिरे टाकलेले आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी आमचूर पावडर टाकलेली आहे। आमचूर पावडर टाकल्यामुळे आपले जे पराठे आहेत ते मस्त चटपटीत बनतात। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा मग अर्ध्या लिंबाचा रस पिळून तो सुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे। 2 ते 3 चिमूट आपल्याला इथे हिंग टाकायचा आहे। चवीप्रमाणे इथे मी मीठ टाकून घेते आणि सगळ्यात शेवटी आता आपण यात टाकणार आहोत भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य आपण पाणी न टाकता सुरुवातीला छान एकजीव करून घेणार आहोत। इथे आपण बटाट्यांचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते बऱ्यापैकी गव्हाच्या पिठाच्या बरोबरीने आहे, त्यामुळे हे पीठ भिजवण्यासाठी शक्यतो आपल्याला पाण्याची गरज पडत नाही। अगदी लागलंच तरच आपण इथे पाणी टाकणार आहोत। तर हे बघा सुरुवातीला पाणी न टाकता मी हे छान चुरून एकजीव करून घेते। तर इथे बघा आपले हे जे पीठ आहे ते बऱ्यापैकी कंबाईन झालेलं आहे आणि बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे। तर इथे मला अगदी 1 ते 2 चमचे पाण्याची गरज वाटते, त्यामुळे मी इथे 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेतलंय आणि हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेते। गरज पडली तरच पाणी टाका, नाही तर उगाचच पाणी टाकायचं नाही सुरुवातीला। जर तुम्ही सुरुवातीलाच पाणी ॲड केलं तर हे पीठ खूप सैलसर होईल। तर हे बघा अगदी 1 ते 2 चमचे पाणी टाकून मी याची छान कणिक भिजवून घेतलेली आहे। रोजच्या चपात्यांसाठी जशी आपण कणिक भिजवतो तशीच याची कणिक भिजवून घ्यायची। आता या कणकेवर आपण तेल लावून घेऊया आणि अगदी 7-8 मिनिटांसाठी ही कणिक आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायची आहे। तर हे बघा तेल मी सगळ्या बाजूने लावून घेतलंय, यावर झाकण ठेवते आणि 7-8 मिनिटांसाठी ही कणिक सेट करून घेते। तर इथे आपले 7-8 मिनिट झालेले आहे। 7-8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कणिक आपली छान सेट झालेली आहे। तर परत एकदा 1 ते 2 मिनिटांसाठी ही कणिक मी मळून एकसारखी करून घेते आणि आता याचे आपण उंडे करून घेणार आहोत। तर रोजच्या चपात्यांसाठी जसे आपण उंडे करतो त्याच आकाराचे इथे मी उंडे करून घेते। तर हे बघा सगळे उंडे इथे मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याचे पराठे लाटून घेऊया। तर पराठे लाटण्यासाठी तयार उंड्यांपैकी एक उंडा मी घेतलेला आहे। पिठात हा उंडा व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि साधारण पुरीच्या आकाराची याची मी पोळी लाटून घेते। तर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये हे पराठे लाटणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीने सुरुवातीला छोटीशी याची पोळी लाटून घेतली। आता ह्या पोळीवर आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा पराठा लाटतो त्याचे छान लेयर्स मोकळे होतात। हे बघा थोडंसं तेल इथे मी पोळीवर टाकून घेतलंय। हे तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आता यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पोळी आपल्याला फोल्ड करून घ्यायची स्क्वेअर शेपमध्ये। हे बघा अशा पद्धतीने। तर तो तयार जो स्क्वेअर शेप आहे किंवा स्क्वेअर उंडा आहे तो परत एकदा पिठात घोळवायचा आणि याचा आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे मी हे स्क्वेअर शेपमध्ये पराठे लाटलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेग्युलर गोल चपातीसारखे सुद्धा हे पराठे लाटू शकता, पण जेवढा आकार बदलतो किंवा प्रोसेस बदलते त्यानुसार पराठ्यांची चव सुद्धा बदलते, त्यामुळे इथे मी स्क्वेअर शेपमध्ये हे पराठे लाटलेले आहेत। तर हे बघा अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलेला आहे। अगदीच जाडही नाही किंवा मग अगदीच पातळही
कढईने अशा पद्धतीचे आपल्याला हे पराठे लाटायचे आहेत। तर इथे मी काही पराठे लाटून घेतलेले आहे। तुम्ही 1 बाय 1 पराठा लाटून डायरेक्ट भाजू सुद्धा शकता। तर आता हे पराठे मी इथे भाजून घेणार आहे। त्यासाठी तवा मी व्यवस्थित गरम करून घेतला होता। सुरुवातीला तव्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं। इथे मी ॲल्युमिनियमचा तवा वापरलेला आहे आणि ॲल्युमिनियमच्या तव्याला बऱ्यापैकी पराठे चिकटतात, त्यामुळे सुरुवातीला फक्त इथे मी तेल टाकून घेतलं आणि यावर पराठा टाकलेला आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर ह्या पराठ्याची मी साईड चेंज करून घेतली होती आणि तेल लावून मस्त असा आलटून पालटून हा पराठा मी आता छान खरपूस भाजून घेते। तर इथे हा पराठा भाजण्यासाठी मी तेलाचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता। तर अशा पद्धतीने अतिशय मऊ लुसलुशीत असा हा बिना सारणाचे आपले बटाटा पराठा बनवून तयार आहे। हा पराठा सकाळी केलात अगदी संध्याकाळपर्यंत छान मऊसूत राहतो, अजिबात वातड होत नाही, कडक होत नाही आणि हे पराठे खाल्ल्यानंतर अजिबात कुणाला सुद्धा विश्वास बसणार नाही की हे पराठे आपण बिना सारणाचे केलेले आहेत। इतके टेस्टी आणि इतके खमंग लागतात आणि मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मी खात्रीने सांगते की मुलं नक्कीच टिफिन संपवून येतील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला हे पराठे बनवायला लावतील। इतके टेस्टी हे पराठे बनवून तयार होतात। तर एक पराठे मी भाजून घेतलेला आहे। राहिलेले जे पराठे आहेत ना ते सुद्धा मी सेम पद्धतीने लाटून आणि भाजून घेतलेले आहे मस्त तेलावर खरपूस असे। तर आपले हे बिना सारणाचे मऊ लुसलुशीत बटाटे पराठे तयार झालेले आहेत। हे बटाटा पराठे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दही, लोणचं, चटणी, सॉस कशाही सोबत देऊ शकतात। मुलं नक्कीच आवडीने खातील। तेव्हा हे बिना सारणाचे अगदी झटपट तयार होणारे बटाट्याचे पराठे नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला आणि तुमच्या मुलांना कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा कधीही ह्या टिफिन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन टिफिन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।